आज पेपरला न्यूज होती, दारूच्या किमती वाढणार आहे. याच्या मागे काय इकॉनॉमिक्स आहे? लक्षात ठेवायचं की याच्या मागे इकॉनॉमिक्स असा आहे. एक कन्सेप्ट आहे इकॉनॉमिक्स मध्ये, उत्पादन शुल्क, ज्याला आपण म्हणतो एक्साइज ड्युटी. बरोबर. तर एक्साइज ड्युटी लावण्याचा अधिकार हा केंद्र सरकारचा असतो, परंतु दारू आणि अल्कोहोल जे ह्युमन कन्झम्पशन साठी असते त्यावर उत्पादन शुल्क हे राज्य सरकार लावतात. आता काय होईल माहितीये का, दारूच्या किमती वाढणार म्हणजे राज्य सरकार त्या अल्कोहोलवर उत्पादन शुल्क वाढवणार आणि हे वाढल्यामुळे सरकारला त्यामधून प्राप्ती होणार आणि साहजिक आहे, सरकारची प्राप्ती वाढली तर कल्याणकारी योजनांना काय मिळेल, चालना मिळेल. म्हणून कन्सेप्ट इथं लक्षात ठेवायची की उत्पादन शुल्क हा केंद्राचा जरी विषय असेल तरी यावर अल्कोहोलवर राज्य सरकार उत्पादन शुल्क लावते. आणि एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचं की उत्पादन शुल्क हा अप्रत्यक्ष कर आहे, पण हा जीएसटी मध्ये समाविष्ट नाही आहे. कोणता नाही, कोणता समाविष्ट नाही? अल्कोहोलवरचा जीएसटी, अल्कोहोलवरचा उत्पादन शुल्क. ठीक, इथपर्यंत उत्पादन शुल्कासोबत मध्येच लक्षात ठेवायचं जे पेट्रोलियम प्रोडक्ट आहे त्यावर जे लागते उत्पादन शुल्क ते सुद्धा जीएसटी मध्ये समाविष्ट होत नाही. त्यामुळे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू जर आयोगानं कधी विचारलं की पुढीलपैकी कोणता कर हा जीएसटी मध्ये समाविष्ट होत नाही, तर अल्कोहोलवर जे राज्य सरकार लावते उत्पादन शुल्क ते होत नाही आणि पेट्रोलवरचा तो याच्यामध्ये समाविष्ट होत नाही. ठीक आहे, चलो, थँक्यू.